चला आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते, पण त्याआधी एका ताईची कमेंट आली होती, त्याला उत्तर देऊया. तर त्या ताईचं म्हणणं असं होतं की ब्लॉग स्टार्ट करायचे असतील तर मला नवीन अकाउंट ओपन करावं लागेल का? तर माझं ऑलरेडी एक पर्सनल अकाउंट आहे. तर खरं सांगायचं झालं तर नवीन अकाउंट ओपन करायची काहीच गरज नाहीये. तुमचं जे ऑलरेडी अकाउंट आहे तुम्ही त्याच्यावरती सुद्धा ब्लॉग अपलोड करू शकता. पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की त्यामध्ये माझे पर्सनल फोटोज व्हिडिओज वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये मला ते अकाउंट प्रोफेशनल नाही करायचं आणि प्रायव्हेटच ठेवायचे, तर अशा वेळेस तुम्ही ना नवीन अकाउंट ओपन करा फक्त ब्लॉगिंगसाठी, आणि त्याच्यामध्ये तुमचे व्हिडिओज, ब्युटी टिप्स, काही जे काय असेल तुमचं कंटेंट ते त्याच्यावरती अपलोड करू शकता तुम्ही. पण एवढंच की तुम्हाला ना झिरो पासून सुरुवात करावी लागेल, कारण आपलं जे प्रायव्हेट अकाउंट असतं त्याच्यावरती ऑलरेडी फॉलोअर्स असतात. तिथं आपली छोटीशी एक फॅमिली असते, आपले फ्रेंड्स, फॅमिली मधले मेंबर्स असतात. आणि जेव्हा तुम्ही नवीन अकाउंट ओपन कराल तेव्हा तुम्हाला झिरो पासून सुरुवात करावी लागेल. त्यासाठी तुमच्यामध्ये खूप पेशन्स असायला पाहिजेत, कारण ना फॉलोअर्स लवकर भेटत नाहीत. पण रेग्युलर जर का व्हिडिओ टाकत राहिलं तर ते अकाउंट सुद्धा लवकरात लवकर चांगले फॉलोअर्स रीच करू शकतं. त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. मी हा ड्रेस मिशोवरून ऑर्डर केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याची प्राइस विचारली, तर हे अंडर 400 रुपीजचा आहे. आणि ऑलरेडी मी हे जे फोटोज आणि व्हिडिओज ना अपलोड केले आहेत तिथे जाऊन तुम्ही लिंक साठी कमेंट करू शकता. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.